नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। हिंदी विषय सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक, गट शिक्षणाधिकारी साळवे यांना निवेदन। राज्यातील तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी सक्ती लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करत तीव्र विरोध दर्शवला आहे। कोपरगाव तालुका गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब साबळे यांना या विरोधात निवेदन देण्यात आले असून यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला आहे। आधीच शिक्षण विभागाचा गोंधळ उडाला आहे। 3 भाषा मराठी, इंग्रजी व हिंदी सक्तीची असावी, पण सुरुवातीपासून मनसेने विरोध केला आहे। मनाचा रेटा पाहता सरकारने हिंदी सक्ती नसेल सांगून मात्र तिसऱ्या भाषेचे पुस्तक छापण्यास सरकारचा छुपा डाव असल्याचा आरोप मनसेने करत आक्रमक भूमिका घेतली आहे। शहरातील अनेक शाळांमध्ये जाऊन मनसे सैनिकांनी निवेदन दिले आहे। यामध्ये सेवा निकेतन, शिशु विकास विद्यालय, एसजी महाविद्यालय, कन्या विद्या मंदिर कोपरगाव यांना हिंदी सक्ती रोखावी म्हणून या शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुका यांच्या वतीने माननीय राज ठाकरे यांच्या आदेशावरून हिंदी भाषा सक्ती करू नये मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, उपाध्यक्ष अनिल गाडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ मोहिते, हिंदू साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष बापू भाऊ काकडे, कामगार सेना संजय जाधव, वाहतूक सेना जावेद भाई शेख, विद्यार्थी सेना सतीश शिंदे, अनिल सुपेकर, मुकुंद काकडे, दादा काकडे इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते। हे निवेदन जिल्हा अध्यक्ष राजेश लोटे सर व कोपरगाव शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे। प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड कोपरगाव।